तेव्हा मला लक्षात आलं हे जीवन काही कामाचं नाही आहे. मी तिथे जे प्लॅटफॉर्मवरती पोलीस अधिकारी होते त्यांना जाऊन भेटलो. मी बोललो असं असं आहे परिस्थिती माझी, मी आश्रमातून आलो, पळून आलो, मला परत जायचं आहे. पण तो भरपूर चांगला माणूस होता पोलीसवाला. त्याने शोध काढली सर्व आणि त्याने मला परत आणून दिला. त्या दिवसापासून आजपर्यंत देवाने भरपूर सांभाळला. तिकडच्या फादरांनी भरपूर हेल्प केलं मला. हॉली फॅमिली शाळेत टाकला, 10वी केलं, त्याच्यानंतर डिप्लोमा केला. डिप्लोमा केल्यानंतर मी ॲज अ टाटा मोटर्समध्ये सर्व्हिस ॲडवायझरमधून जॉब केला. आता फ्रंट ऑफिस मॅनेजर म्हणून आहे. त्याप्रमाणे मला परत ऑपॉर्च्युनिटी आली की मी ज्या आश्रमातून लहानाचा मोठा झालो त्यांनी मला परत बोलवलं आणि आमच्या इकडचे वेगवेगळे म्हणजे आमचे टोटल 16 घरं आहेत न्यासदनचे. 5 घरं आहेत ते मुलींचे आहेत, बाकी सर्व मुलांचे आहेत. त्यात एक घर आहे हाऊस नंबर 5, तिथे मी आणि माझी वाईफ ॲज अ हाऊस पॅरेंट्स म्हणून जॉब करतो. तिथे त्या मुलांना सांभाळतो. आमच्याकडे टोटल 25 मुलं आहेत आणि भरपूर चांगले आहेत देवाच्या कृपेने. आणि खरोखर असा जो हे प्लॅटफॉर्म आहे लोकांना कळलं पाहिजे है ना. सर्व मुलांना कसं वाटतं की आई वडील आहेत ना बस झालं, आई वडील मेहनत करतात बस झालं, आपल्याला सर्व भेटतंय, ऐकतं भेटतंय घरी. पण अशा संस्थेमध्ये जाऊन जेव्हा आपण भेट देतो ना तेव्हा ॲक्च्युअली परिस्थिती काय आहे, ॲक्च्युअली जीवन काय आहे ते आपल्याला कळतं. सध्याचं तुम्ही बघा, आई वडील मुलं मोठे झाले त्यांना आई वडिलांचा कंटाळा येतो. तिथे मी वृद्धाश्रमामध्ये पण जाऊन आलो, तिथे बघतात ते असं सोडून देतात. पण लाईफ तसं नाही आहे. लाईफ खरोखर चांगलं आहे आणि आई वडील असणं हे भरपूर गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण एकटे पडतो त्यावेळेस कोण नसतं आपल्यासमोर, तेव्हा एक आई आणि वडीलच असतात जे आपल्याला प्रत्येक गोष्टीचं समाधान देतात आणि मागं पुढं काय असेल आपल्या जीवाला वाटतं चला कोणाशी तरी बोलवा, त्यावेळेस आई वडील असणं भरपूर गरजेचं. त्यांनी आपल्यासाठी काय केलं नाही केलं ते गरजेचं नाही आहे, ते आहे ते सर्वात मोठं सौभाग्य आहे. कारण ज्यांच्याकडे नाही आहे त्यांना विचारा, काय दुःख असेल कोणाबरोबर ते बोलणार कोणाबरोबर. मला असं वाटतं बोलू तरी कोणाशी, जाऊ तरी कोणाबरोबर. पण खरोखर खास करून मी सर्व लहान मुलांना सांगतो, आई वडील आहेत त्यांचा आदर करा. कारण देवानंतर जो कोण आहे या पृथ्वीवर ते आहेत आई वडील. आणि धन्यवाद करतो मी, ही चांगली एक ऑपॉर्च्युनिटी मला दिली तुम्ही. आणि माझ्या मैत्रिणीचा मी आणि त्यांच्या हजबंडचा मी धन्यवाद करतो. त्यांनी मला इथे बोलवलं आणि हे सौभाग्य मला लाभलं. थँक्यू सो मच.